लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे यांची राष्ट्रीय सचिवपदी व लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे कोल्हापूर जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजीराव मगदूम यांची शिकर राजस्थान येथे झालेल्या बांधकाम कामगार फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक लालबावटा कामगार संघटना, सेटू शाखा, सिद्धनेरली, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावरील कळंबा ते शेळेवाडी या गावांच्या दुतर्फा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले असून या ढिगांना आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून धुरामुळे प्रदूषणात मोठी भर पडत आहे. याचा त्रास प्रवासी, स्थानिक नागरिक तसेच विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिक, कागद, थर्माकोल व इतर ज्वलनशील कचऱ्यामुळे वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. धुरामुळे वाहन चालकांना दृष्टी कमी पडत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिक बिकट होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. स्थानिक विक्रेते व काही व्यावसायिकांकडूनच हा कचरा टाकला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने तातडीने या कचऱ्याचा नायनाट करून परिसर स्वच्छ करावा तसेच कचरा टाकणाऱ्या विक्रेत्यांवर कडक दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.